तुम्ही कांडीची साईज काय आहे, फुटव्याची साईज काय आहे, आणि अशी जर ह्याला फुटाची जर कांडी निघली 12 इंचाची 10 इंचाची जर कांडी निघली शेती दाखव, तर तुम्ही सांगा उतार का बसत नाही? लक्षात आलं तुमच्या? नाना नमस्कार. जय बाळूमामा शेतकरी मित्रांनो. आपला परिचय तर शेतकरी बांधवांना आहेच, पण पुन्हा एकदा थोडक्यात आपला परिचय करून द्या. नाना ऊस तंत्रज्ञान, नवनाथ गायकवाड, शहाजीनगर रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा इन्स्टाला आयडी आहे नाना 8632. यूट्यूबला नाना ऊस तंत्रज्ञान म्हणजे चॅनल आहे. माझा मोबाईल नंबर आहे 73 50 50 96 96. तर आता येते ती शेतकरी बांधव, पहिलं पण यांचा भरपूर व्हिडिओ बघितला शेतकरी बांधवांनी. पहिला मी 150 टनाचा एक प्लॉट केला, त्यात माझा 95 टन 376 किलो ऊस गेला. ठीक आहे, पण पहिलं पण मी सांगतोय ना, आज पण मी सांगतोय बाबा हो, आडसाले 18 महिन्याचा ठेवला तर 150 टन सहज निघू शकतो, आणि साल्या जर ठेवला तर 12 महिन्यात सहज तुम्हाला 50 ते 100 टन ऊस निघू शकतो. आडसाल्याला 100 ते 150 टन ऊस निघू शकतो. पण ऊस काढत असताना किंवा ऊस निघत असताना ऊस निघतो म्हणून निघत नाही. आज मी एवढ्या शेतकऱ्यांना ऊस करून देतोय, पण काय शेतकऱ्यांची जी पहिली दाटी आहे, मुठमुठ खायला टाक, एकदा नाही तर दोनदा खत घाल, त्याच्यावर शेतकरी बंधूंनो ऊस कधीच निघू शकत नाही. तुम्ही किती ताकद लावा, किती आबदा, फक्त तुम्ही जी काय चुकीचं आबादताय, तुम्ही एवढं कष्ट घेता, एवढा आबादता, ते फक्त 4च महिन्यापर्यंत आबादता. पहिला डोस 2 महिने देता, पक्की 4 महिने करता. बरोबर. आणि एकदा पक्की केल्यानंतर तिथनं पुढे चिमटभर खाऊ घालत नाही. शेतकरी बंधूंनो, ह्या जगात कधीच असं चालू शकत नाही. ही तुम्ही असं नोट करून लिहून ठेवा. तुम्ही त्याला जर 10 दिवसाला त्याच्या स्टेजनुसार थोडं थोडं खाऊ घातलंच पाहिजे, त्याला वर्ण स्प्रे घेतलंच पाहिजे, तर आणि पाणी ही त्याच्या गरजेनुसारच पाणी दिलं पाहिजे. आज बघा शेतकरी भाऊ, मी नेहमी सांगत असतो की बाबा हो, मी 6 फूट जोडवं सरी देतो, 12 फुटी पटा देतो, 1.25 फुटावर रोप लावून देतो. 1 एकरात 4000 रोपं लावून देतो. 1 एकरात 4000 रोपं लावून दिली, आणि एका बेटाला 10 ऊस, 15 ऊस, 20 ऊस, 25 ऊस जर काढलं, तर आता तुम्ही दाखवा ह्या ऊसाला कॅनोपी बघा. आता हे 8 नोव्हेंबरची लागण आहे, ह्याचं फुटवं बघा कसं आहे तर बघा. आता अशी जर ऊसाची थापा असेल, असं जर बाबा फुटवा असतील, आणि एका बेटाला जर तुम्ही 10 ऊस काढलं तर 40,000 ऊसाची संख्या होईल. 15 ऊस काढलं तर 60,000 ऊसाची संख्या होईल, आणि 20 ऊस काढलं तर 80,000 ऊसाची संख्या होईल भाऊ. आणि आज जर अशा क्वालिटीचं ऊस, आता ह्या सापाचं मूड कशा दाखवा तुम्ही. मग असं जर फुटवं असतील, एवढं जर फुटवं, पहिल्या ऊसाला काय चुका झाल्या माझ्याकडं, त्या दुरुस्त करायचं काम भावानं मी करतोय. पहिल्या ऊसाला ऊस फुगवता आला नाही. ऊसाला फुगवायची खतं मला शेवटच्या टप्प्यात टाकायची होते, पण 9व्या महिन्यात त्याला तुरा आला. तुरा आल्यामुळे ते ऊस फुगवाय जमला नाही. ठीक आहे, असू द्या. असं मी काय शेतकऱ्यांचं मोठं लय नुकसान करायला लावत नाही, किंवा असं मी शेतकऱ्याला ऊस करायचाच असतो, मरमरूस तर अपघातच असतं. फक्त आपला शेतकरी चुकीचं जे काय काम करतोय ते दुरुस्त करायचं काम भावानं मी करत असतो. आज विचार करा शेतकरी भाऊ, आपला शेतकरी 5-5 आणि 10-10 टायले शेणखत साऱ्या रानातच काढून देतोय. खत मधल्या 6 फुटाच्या 5 फुटाच्या पट्ट्यात खत टाकतोय, पाणी नको एवढं सोडून देतोय. ह्याला एवढ्या पाण्याची गरज नाही भाऊ. म्हणून मी त्याला काय सांगत असते की लहानपणी त्याच्या गरजेपुरतेच पाणी द्या. कपात जशी बशीत कप ठेवलेला असतो तेवढीच जागा भिजवा बशी एवढी. त्याच्या छोट्या जाग्यात छोट्या मुळे असते द्या. त्याला खतं टाकताना अशी बुडाला खतं टाका. आपण पहिल्या लहानपणी चुटका मकाला द्यायचा तसा. आणि असं जर केलं तर खत व्यवस्थापन व्यवस्थित होईल, खत नाश होणार नाही भावांनो. आज विचार करा तुम्ही की ह्याला गरज किती आहे. आज आपला शेतकरी बांधव पहिला डोस देतोय ऊस 2 महिन्यात झाल्या, पक्की करतोय ऊस 4 महिन्यात झाल्या, आणि एकदा पक्की केली की तिथनं पुढं त्याला चिमटभर खाऊ घालत नाही भाऊ हो. असं करून चालत नाही. जसं आपल्याला ताण लागले की थोडं पाणी प्यावं लागतं, सकाळच्याला रोज झोपेत उठले की आपल्याला चहा घ्यावा लागतो. चहा घेतल्यानंतर भावांनो काय होतं, जर आपल्याला थोडी एनर्जी येत असते. मग आता चहा पितो आपण, म्हणजे चहा काय लिटरभर पितो का, एवढा फुळूक पाण्याचा कप पितो. ते बी नुसतं फुळूक पाणी असतं, त्यात काजू नसतं, बदाम नसतं, तूप नसतं, त्यात काहीच नसतं, नुसतं फुळूक पाणीच असतं. पण ती फुळूक पाणी तुम्हाला एनर्जी देत असतं. आता त्याने जर तुम्हाला एनर्जी दिली, तसा तुम्ही जर ऊसाला युरिया घालत असाल आणि 2 वेळा डोस देता, म्हणजे तुम्ही 2 वेळा भाऊ युरिया घालता, आणि 2 वेळा जर तुम्ही ऊसाला युरिया घातला तर युरियाचा मान हा 3 ते 5 दिवसाच्या वर मान नसतो. मग 2 वेळा युरिया जर घातला तर 5 2 10 दिवस युरिया मिळतो. ऊस माता रानात भावानो, तुम्ही 18 आणि 19 महिने ठेवता लागा. विचार करायला लागा थोडा तरी तुम्ही लागा भाऊ. नाही असं चालत. जसं तुम्हाला चहा प्यावा लागतो, जर तुम्ही 8 दिवसात एकदम 1 लिटर चहा प्याला तर चालेल का? मग ह्याला पिशव्याच्या पिशव्या युरिया टाकल्या एकदम कसं ह्याला जमत असेल. म्हणून जसं चहा रोज थोडा थोडा पेत असता,
जी माणसं व्यसन करते त्याला जसं थोडं थोडं सारखं घ्यावं लागत असतं हा. तसंच आपल्या उसाला सुद्धा त्याच्या भुकानुसार थोडं थोडं टाकावं लागत असतं भाऊ. नाना मग ऊस आता तंत्रज्ञानाचं हेच गुपित आहे का? थोडं थोडं खत, थोडं थोडं औषधं. मग आज थोडे जर पाणी. असं आलंय, हा. आज मी जर कितीतरी टमाटामा बोललो हा. आणि जर ह्या बाकीच्या शेतकऱ्याची 5 महिन्याचा ऊस झाला, आता मी म्हणलं हा. ह्याला पक्की खांदी केली, हा. तिथनं पुढे त्याला चिमटभर नाही यांच्यासारखं काय खाऊ घातलं हा. तर ह्या ऊसाचे जरी 5 झाल्याशिवाय राहील का भाऊ? नाही. म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांगतोय की प्रत्येक गोष्टीचं तुम्ही 4 महिन्यापर्यंत मरुस्तर आबादता, हा. 4 महिन्यात एकदा पक्की बांधणी करता, तिथनं पुढे चिमटभर खाऊ घालत नाही म्हणून त्याचा कार्यक्रम तिथं करेक्ट होतो. हा. मन आपल्याला उतार निघत नाही. आज भाऊ मी आज शेवटला कोणत्या परेपर्यंत खाऊ घातला त्याला थोडं थोडं मन आज 2 महिन्याचा खोडवत माणूस दिसणार तुम्ही जाऊन बघा. बघितलं तुम्ही पण आता. बरं, हो. मग हे का आला तर त्याला हा. कोयतं पडेपर्यंत भावानं आपण थोडं थोडं खाऊ घातलं म्हणून आला लक्षात घ्या तुम्ही. तसं भावानं ह्या पण उसाला आतापर्यंत माझ्या 2 बोडाला डोस झालेत आहे. हा. आता तिसरी बांधणी पक्की करायची. त्याला एकरी 1-1.5 टेलर शेणखत टाकायचंय. हा. 5 पिशव्या मटेरियल टाकायचंय. त्या मटेरियल मध्ये काय 9-24 असेल, 9-24 असेल, 10-26 असेल, मॅग्नेशियम, अमोनियम, काय मायक्रोन्यूटन असेल, सुपर पोटॅश काय असेल. तर ही अशी सगळी खतं टाकायची ती आपल्याला. आणि ही अशी सगळी खतं जर थोडी थोडी आतापर्यंत देत गेली म्हणून आज अशी त्याला कॅनोपी आहे. आणि भविष्यात जर त्याला मी असा सांभाळला, आज मी तुम्हाला 6 फूट जोडवर 12 फुटे पट्टा करून देतोय. माझ्या स्वतःच्या रानात मी 18 फूट अंतर ठेवले, 6-18 रोप लावले शेतकरी भाऊ. 3250 रोप लावले ती. 3250 रोपाच्या माध्यमातून एका बेटाला मी कमीत कमी 25 ऊसाची संख्या काढणार आहे. म्हणजे तुम्ही सांगा किती हजार ऊसाची संख्या होऊ शकते. किलो, 2 किलो, 4 किलो. आज ह्या ऊसाला मी स्टेजिंग करणार आहे, कमी खर्चातलं स्टेजिंग करणार आहे. 6 फूट जोडवळ आहे, 12 फुटे पट्टा आहे. तर मी बाकीचं प्लॉट कसं केलं तर की मी हे 12 फुटात ऊस रेलच असतो. पण ह्याला मी असं करणार आहे, ह्याला मी असं स्टेजिंग उभा करणार आहे. आणि स्टेजिंगला वरच ऊस 6 फुटात असा वर वडून बांधणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्या बुडापत्र आज दाखवा तुम्ही हो का, बुडापर्यंत ऊन पडतंय, बुडे ह्याची शिकली जाते ती, म्हणून ह्याला सूर्यप्रकाश भरपूर मिळतोय. म्हणून शेतकरी भाऊ आज ह्या ऊसाची अशी वाढ आहे ना, अशी ह्याला कॅनोपी लक्षात घ्या तुम्ही. आज ह्या पानातलं अंतर बघा, कांडीतलं अंतर बघा भाऊ. आज जर ह्याला जर फुटाची कांडी 10 इंचाची जर कांडी सुटत असेल, दाखवा तुम्ही कांडीची साईज काय आहे, फुटव्याची साईज काय आहे. आणि अशी जर ह्याला फुटाची जर कांडी निघली, 12 इंचाची 10 इंचाची जर कांडी निघली शेती दाखवा, तर तुम्ही सांगा उतार का बसत नाही लक्षात आलं तुमच्या. म्हणून ह्याला भावांनो ऊस तुटून जाईपर्यंत थोडं थोडं खाऊ घालत चला. कोयतं पडेपर्यंत थोडं थोडं खाऊ घाला. पाणी व्यवस्थापन करत असताना पाणी थोडं देत चला. कधीतरी मोकळं भिजवा. बाकीचं पाणी खतासारखं जर 10 दिवसाला जर 10 दिवसाला त्याला थोडं 12-61, 19-19, 13-40-13, 9-10-48 अशी थोडी थोडी खतं जर 10 दिवसाला एकरी 5 किलो युरिया, 5 किलो मॅग्नेशियम, 5 किलो अमोनियम आणि 2 किलो 3 किलो 14-48 द्या, 10-26 द्या, 19-19 द्या, 13-40-13 द्या. पण काही का व्हायना ह्याला जर 10 दिवसाला सोडत चला. भूमिपोषणची काय थोडी केंड देत चला. भूमिपोषणची जर केंड सोडली तर त्याचा पण जबरदस्त रिझल्ट आहे शेतकरी भावांनो. म्हणून साठी मी शेतकरी भावांना वारंवार सांगत असतो की त्याच्या गरजेनुसार त्याला थोडं थोडं खाऊ घालत चला. जसा का डॉक्टर लहानपणी 12 चतकोर गोळी देतो, मोठी झाल्यानंतर गोळीचा डोस वाढवत जातो, तसं ह्याला सुद्धा शॉक बसत असतो. म्हणून ह्याच्या गरजेनुसार ह्याला थोडं थोडं खाऊ घालत चला. आज जर भावांनो थोडं थोडं जर ह्याला खाऊ घातलं, त्याच्या गरजेनुसार जर त्याला थोडं थोडं खाऊ दिलं तर असाच चालत राहील. आता ह्याला मी 18 महिने रानात सांभाळणार आहे. बघू आता 18 महिन्यात किती जातोय. आता ह्याला झाला असलेलं 5 महिन्याच्या आसपास. 8 नोव्हेंबरची लागण आहे. किती महिने झाले ते आणि इथनं पुढं किती वाढतोय ह्याला बघत राहा. ह्याचा एक बी फुटवा. आज आपण दाट ऊस करत असता, दाट ऊस केल्यामुळे त्याचं होतं असं की फुटवा भरपूर फुटतात, 2-3 लाख फुटवा तयार होतात. पण डोक्यात पाऊस आला की सगळे फुटवं त्याला शॉक बसून ते जळून जात असते. जळून गेल्यानंतर ते नुसतं जळत नाही, तर खाऊन खाऊन जळते. मालकाचं खाऊन जळल्यानंतर त्याचं गचपान तयार होतं आणि ते झालेलं गचपान राहिलेल्या उसाला दमकुंडून मारत असतं. म्हणून साठी शेतकरी भाऊ आपल्या उसाला उतार बसत नसतो. आज माझ्या उसाला एवढं फुटवायचं, हवा खेळती राहिल्यामुळं एक फुटवा सुद्धा जळत नाही. तरी पण ह्यात 1% असं मरायचं प्रमाण असतं, एवढं पातळ करून सुद्धा. मग आता हे शेतकरी भावांना दाखवतो तुमच्या उसात काय झालेलं असतं. किंवा काही असा ऊस असतो आणि ह्यातला पोगा जळून जातो. जसा त्याला शॉक बसेल तसा असा ह्याचा पोगा जळून जात असतो. आणि पोगा जळून ही जळून जातं आणि ह्याचं गचपान तयार होतं आणि झालेलं गचपान राहिलेल्या उसाला दमकुंडून मारतं भावांनो. म्हणून साठी आपल्याला उतार बसत नसतो.
आज विचार करा शेतकरी भावांनो, असा ऊसाचा तुम्ही थोडा थोडा काचोळा काढला पाहिजे. बघा दाखवा, काचोळा काढल्यामुळं बुडात हवा खेळती चालती आणि खेळती हवा चालली की ऊसाचं पेरं मोठं व्हायला दाखवा. बघा बघा ऊसाची संख्या, कांडीची साईज बघा. म्हणून शेतकरी भावांनो, वर जाऊ वर उचलत, म्हणून बुडातला थोडा थोडा काचोळा काढत चला. जर 10 दिवसाला ह्याला थोडं थोडं खाऊ घालत चला, पण कवर घाला, कोयतं पडेपर्यंत घावा. जर कोयतं पडेपर्यंत ह्याला खाऊ घातलं तर शेतकरी भाऊ कितीतरी वर्ष आपला खोडवा मोडायची गरज नाही. आज आपल्याला खोडवा का मोडावा लागत असतो वर्षाला 2 वर्षाला, की त्याला तुम्ही पहिला डोस दुसऱ्या महिन्यात पक्की 4 महिन्यात तिथनं पुढे 10-12 महिने त्याला आण आण करून मारत असता नुसत्या पाण्यावर. मग नुसत्या पाण्यावर जर त्याला तुम्ही आण आण करून मारत असता तर तो पिवळा पडून अंग टाकून नुसतं तृप्त असा झोपलेला असतो, त्याला काय जीव नसतो त्याच्या अंगात, म्हणून त्याचा खोडवा झुळझुळ फुटत असतो. केळीला तुम्ही कोयतं पडेपर्यंत खाऊ घालत असता, म्हणून केळीची पिलं ही पिंटरीसारखी केळीची पिलं निघत असते ती. मग काय निघते ती केळीची पिलं पिंटरीसारखी, तर त्याला कोयतं पडेपर्यंत खावं असतं. तसं ऊसाला तुम्ही कोयतं पडेपर्यंत खाऊ घाला भाऊ, कधीच तुम्हाला ऊस मोडायची गरज नाही. 10-10 पिकं तुम्ही काढू शकता तर अशा पद्धतीने खाऊ घातलं तर. आणि ह्या ऊसाचा जी ग्रोथ आहे, आज हा जी ऊस आहे ह्याचा रोज इथं पुपटी कलर दिसला पाहिजे. ह्या पोग्यातनं पान बाहेर निघताना हो का आता बघा, हो सारखा असा पुपटी कलर दिसला पाहिजे. आज विचार करा, संघ 1 2 3 4 पानं संघ बाहेर पडते भाऊ, बघा तुम्ही लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं ऊसाचा पोत. आणि ही जर पोत रोज जर कोयतं पडेपर्यंत चालू ठेवला, बघू आता ह्याला किती वाढवायचं ती. आज ह्याचं काय बोलत नाही, पण तुम्हाला दिसेल या थोड्या दिवसात आपण ऊस कसा आणतोय आणि ह्या ऊसाला काय काय केलंय तुम्ही पण डोळ्याने बघताय. म्हणून शेतकरी भावांनो, त्याला कोयतं पडेपर्यंत खाऊ घाला. त्या शेतकऱ्याला ऊस लावायचा असेल, अशा शेतकऱ्यांना इथं माझ्या रानात या, मी तुम्हाला कमीत कमी 50,000 तरी ऊसाची संख्या सहज काढून देईल. आणि मग 50,000 जर ऊसाची अशा क्वालिटीची जर संख्या ठिकली भावांनो, आणि असा जर त्याला ग्रोथ असेल तर सांगा तुम्ही 50,000 ऊसाची जर संख्या अशा क्वालिटीची तुमच्या रानात जर टिकली, दाखवा ही बघा कांडी ऊसाची संख्या, मग काय उतार बसत नाही बघू. पण मी सांगतो तुम्हाला एवढा उतार निघू शकतो. पण कसा निघू शकतो, तुम्ही जर त्याला थोडं थोडं खाऊ घातलं तर निघू शकतो. नुसतं बोलून कुठली गोष्ट होत नसती. तुम्हाला मागास सांगितलं मी, नुसतं बोलून ह्याला जर नुसतं पाणी देत बसलो ह्याचं पाचर झाल्याशिवाय राहायचे नाही. तसं करून शेतकरी भाऊ चालणार नाही. सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही थोडं थोडं खात घालत चला. त्याच्या गरजेनुसार त्याला थोडं थोडं, त्याच्या भुकेनुसार त्याला थोडं थोडं खाऊ देत चला. पाणी त्याच्या गरजेनुसार देत चला. जर समजा आता ह्या ऊसाला जर 10 मिनिटं 15 मिनिटं पाणी दिलं तर पाणी बुडत राहील, सोडलेलं खत बुडत राहील. आणि ह्याच ऊसाला जर रात्रात पाणी नाही बंद केलं तर पाणी साऱ्या रानात आणि जमिनीत खाली बोंबलत निघून जाईल. त्याच्याबरोबर आपलं सगळं खात बी त्याच्याबरोबर बोंबलत निघून जाईल. म्हणून त्याच्या आज शेतकरी भाऊ बघा, खताचं जर कुठे गेलं ते शेणखताचं जर कुठे गेले ते त्याचा टाकण्याचा खर्च एकंदरीत मेंटेनन्स काढा. आता 20 आणि 30 टन जर तुम्ही एकरात ऊस काढत असाल तर त्याचा मेंटेनन्स बघा. परत ती ऊस 12 महिन्याने मोडायचा, 2 वर्षांनी 2 पिकं घेऊन मोडायचा, परत त्यात हाय तेवढं पैसे खर्च करायचा, मग खाली काय परवडत असेल. म्हणून ह्याला थोडं थोडं टप्प्याने खात घालत चला, त्याच्या गरजेनुसार देत चला भाऊ. ऊसाची शेती 100% एक नंबर आहे. व्हरायटी 86-032 वरच मी जास्त काम करत असतो. तर का करत असतो की 86-032 तर टिश्यू कल्चर झालंय, त्यामुळे नवीन नवीन त्यात अपडेट येत असते त्या, आणि त्या आलेल्या अपडेटमुळं नवीन नवीन बियाणं चांगल्या क्वालिटीचं मिळत असतं. म्हणून आज ह्याला अशी फुटाची 12 इंचाची 10 इंचाची कांडी सुटते भाऊ. म्हणून मी ह्या जातीवर जास्त लक्ष देत असतो. आणि मला तर माझ्या दृष्टीने हा ऊस चांगली जात वाटते. बऱ्याच वर्षापासून मार्केटमध्ये खोटा ठेवून उगी जात आहे 86-032 आणि 265. पण 265ला जर एवढी मोठी ताकद दिली तुम्ही, जर त्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं तुम्ही खाऊ घालत राहिला तर साहजिकच त्या ऊसाला आणसा फुटते द्या. आणि ह्या 86-032ला आणसा फुटत नाही त्या. आज जर ह्या ऊसाची जर मनगटाने जर साईज होत असेल तर शेवटी काय होगा. आणि शेवटी तुम्ही जात कुठली लावली, हा ऊस तुमच्या जातीवर येत नसतो. तुम्ही नुसतं अंतर किती ठेवलं, नुसता तुमचा ऊस हा अंतरावर येत नसतो भाऊ. ऊस जर तुम्हाला चांगला आणायचा असेल तर जातीपेक्षा आणि त्या अंतरापेक्षा तुम्ही त्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं खाऊ घातलं तरच ऊस येत नसतो. हे नोट करून ठेवा. कसे ह्याचे कांडे का रोप लागून केलेले संपूर्ण रोप लागवण करायची. कांडे लागवड जर केली तर त्याचा जेटा मोडा येत नसतो, आणि पुढं मागं होतं, तुटाळ भरपूर होतं. म्हणून 6 फूट जोडवळ 12 फुटे पटा 6 फुटावर रोप लावायचं. त्याला पाणी त्याच्या गरजेनुसार द्यायचं, ड्रीप हातरायचं, ड्रीपच्या टिपक्याखाली रोप लावायची. त्याच्यामुळे बशी एवढं पाणी जागा दिली की त्याबरोबर हे होतं. जर 10 दिवसाला सुरुवातीला काय त्यात सोडायचं बाबा, ह्युमिक ऍसिड बॅलरला एकराला 1 किलो,
19 2 किलो, हा. मॅग्नेशियम, अमोनियम आणि युरिया 2 किलो असं हा. 7-8 किलो बुडाला सोडून द्यायचं. असं जर 10 दिवसाला थोडं थोडं हे करत जायचं. वरनं काय मायक्रोन्यूट्रनच्या फवारण्या घेत चालायच्या. हा. आणि जर अशा पद्धतीने करत राहिला हम्म. तर ऊसाला ग्रोथ ही कायमस्वरूपी व्यवस्थितच राहत असतो. त्याला असं लय मारावं लागत नाही. एक बॅलर जर केला तुम्ही हा. तर त्यात थोडं न्यूटन एखादा किलो मॅग्नेशियम, अमोनियम हा. आणि 12-61 किंवा 19-19 2-2 किलो जर किंवा किलो 1.5 किलो जर बॅलरला टाकलं हा. तरी त्यात तुमचं 3-4 एकर ऊसाची फवारणी होऊ शकते. पण कशी होऊ शकते? हा. पंप जर स्प्रे कमी ठेवला तर होऊ शकते. तुम्ही जर असा फुल पंप सोडून जर दिला तर 1 एकर सुद्धा होणार नाही. म्हणून हा. त्याच्या गरजेनुसार पण त्याला ते सारखं थोडं 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 तुम्ही देत चला. युरिया हा जर 10 दिवसाला थोडा थोडा देत चला. 12-61 19-19 जी काय असलेली खतं, हा. काय ही केंड सांगितले तुम्हाला आता ती भूमी पोषणची केंड जरी तुम्ही सोडली हा. तर ह्या पोषण आहारने एवढा रिझल्ट येतोय. आज तुम्ही बघत असाल भाऊ, खर्च, एरिया, जी काय तुम्ही खतं टाकताय ह्या खताचा एकंदरीत तुम्ही सगळा खर्च काढा, मग तुमच्या ते लक्षात येत जाईल. शेतकऱ्यांना हा प्लॉट पाहण्यासाठी कुठे यावं लागेल? नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर हा. नाना ऊस तंत्रज्ञान, शहाजीनगर, रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 735050. हा. इंस्टाल आयडी आहे माझा नाना 8632. युट्यूबला चॅनल आहे नाना ऊस तंत्रज्ञान. जर कोणाला यायचं असेल तर आता मी एक छोटासा कार्यक्रम घेणार आहे. ऊस चर्चासत्र हा. व ऊसाचं प्रदर्शन बघायसाठी शेतकरी सगळे देशातले आपल्याला इथं बघायला बोलवायचे. ते बाबा आपण काय केलंय, बर. कमी खर्चात काय केलंय. हा. आज आपण ह्या रानात साधारण 70,000 ते 80,000 ऊसाची संख्या करतोय. हा. आणि एक एक ऊस जर असा 25 आणि 30 फूट वाढला, 50-40 कांडे जर ऊस गेला तर त्याचं वजन किती भरतोय हे हा. आपल्याला थोड्या दिवसात तिथं बघायला बोलवायचंय. बर. जर ऊसाच्या 21 तारखेला आपला छोटासा इथं रानात चर्चासत्र असतं, हा. कार्यक्रम असतो, भरपूर शेतकरी बांधव येत असते. ते हा. दिवसभर 5-50 शेतकरी बांधव तेव्हा आले तेच बघा शेतकरी. हा. दिवसभर सारखे शेतकरी येत असते. ते मी दिवसभर शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असतो. पण बाबा हो, तुम्ही पारंपरिक शेती करत असताना त्या पारंपरिक शेतीला फटा देऊन एकच वेळेस शेवटी पहिल्यापासून तुम्ही अब्दत तर असता, मरमर मरुस तर कष्ट तर करत असता. हा. पण एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ऊस लावून बघा. हा. इथं रानात या. आता मी इथनं तुम्हाला सगळी रोपं बिपं द्यायची व्यवस्था करत असतो, मार्गदर्शन करायची व्यवस्था करत असतो. हा. तर पण प्रत्येक शेतकऱ्याने इथं रानात यावं, ऊस बघावं हम्म. आणि मगच ऊसाचं बुकिंग करावं. अशा पद्धतीने आपण ऊस लावून घेऊ, कमी खर्चात कमी पाण्यात ह्यात आपण शेती करू. जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम. ओके.